वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics Chapter 5, Oscillations Part 3. Next one is composition of two SHMs having same period and along the same path. दोन सिंपल हार्मोनिक मोशन जे ज्यांचा टाइम पिरियड सेम असतो अशा दोन सिंपल हार्मोनिक मोशन जर आपण कंपोज केल्या कंबाईन केल्या तर रिझल्टंटची काय एसएचएम तयार होईल त्या दोन्हींची मिळून त्याचा आपण आता डिस्प्लेसमेंट इक्वेशन काढायचं आहे. त्यासाठी आपण इथं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द टू एसएचएम्स अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन आर. आपण ऑलरेडी डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपल्याला माहिती आहे एसएचएमची. त्यामध्ये आपण दोन वेगवेगळे डिस्प्लेसमेंट घेतल्या. त्यामध्ये पहिली डिस्प्लेसमेंट जे आहे पहिली एसएचएम जे आहे पहले एसएचएमचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे x1 equal to a1 sin of omega t plus phi1. x1 is the displacement path of first, a1 is the amplitude of first SHM and phi1 is the initial phase. Initial phase means ही SHM जे आहे कुठून सुरुवात झाली हे फेज दाखवतो phi1. and similarly for x2 second SHM जे आहे त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन x2 equal to a2 sin of omega t plus phi2. x2 हा सेकंड एसएचएमचा पाथ आहे, a2 ही सेकंडची एम्प्लिट्यूड आहे आणि phi2 हा सेकंड एसएचएमचा इनिशियल फेज आहे म्हणजे कुठून सुरुवात झाली तो phi2 दाखवतो. आता रिझल्टंट इक्वेशन जे आहे द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x at any instant t is given by x equal to x1 plus x2. आता दोन्ही एसएचएम कंपोज झाल्यानंतर रिझल्टंट दोघांची एकत्र जी काही एसएचएम होईल त्याचं इक्वेशन आपण डिटरमाइन करतोय. त्यासाठी ते इक्वेशन x equal to x1 plus x2 that is combining these two SHMs, putting value of x1 that is first SHM equation. Displacement equation is a1 sin of omega t plus phi1 plus x2 second SHM displacement equation a2 sin of omega t plus phi2 means putting value of x1 and x2 and expanding this sin a plus b, sin a cos b plus cos a sin b like this. Sin omega t plus phi1 is sin omega t cos phi1 plus cos omega t sin phi1 and multiplying by a1 inside, then it becomes a1 sin omega t cos phi1 plus a2 cos omega t sin phi1 plus similarly a2 sin omega t plus phi2 expanding this sin omega t cos phi2 plus cos omega t sin phi2 and multiplying a2 that is a2 sin omega t cos phi2 plus a2 cos omega t sin phi2. a1 a2 phi1 phi2 are the constants and omega t is variable. a1 a2 phi1 phi2 हे कॉन्स्टंट आहेत, ओमेगा टी हे व्हेरिएबल आहे याच्यामध्ये. Now taking common sin omega t and cos omega t, then if you take common sin omega t then equation becomes a1 cos phi1 plus a2 cos phi2 and this sin omega t is common from first term, and from second term a1 sin phi1 plus a2 sin phi2 and cos omega t here common. As a1 a2 phi1 phi2 are constants, we can combine them in terms of another convenient constant r and delta as. आता a1 a2 phi1 phi2 हे कॉन्स्टंट्स आहेत. आता ह्या ब्रॅकेटचे टर्म दाखवल्यात ह्यासाठी आपण वेगळे टर्म कॉन्स्टंट केल्या आर आणि डेल्टासाठी. त्यामध्ये आर कॉस डेल्टा जे आहे आर कॉस डेल्टासाठी आपण a1 cos phi1 plus a2 cos phi2 कन्सिडर केलं. त्यानंतर आर साइन डेल्टा जे आहे ह्यासाठी आपण a1 sin phi1 plus a2 sin phi2 हे कन्सिडर केलं. त्यामध्ये वरच्या केसमध्ये बघा a1 cos phi1 plus a2 cos phi2 ह्याच्याऐवजी आपण r cos डेल्टा लिहिणार. त्यानंतर a1 sin phi1 plus a2 sin phi2 ह्याच्याऐवजी आपण r sin डेल्टा हे रिप्लेस करणार आणि ते हे इक्वेशन बिकम्स नाउ x equal to r into bracket sin omega t cos डेल्टा plus cos omega t sin डेल्टा. इथं sin omega t जे आहे हे sin omega t ॲज इट इज आहे आणि a1 cos phi1 plus a2 cos phi2 ह्याच्याऐवजी आपण इथं cos डेल्टा वापरले हे आणि इथं cos ओमेगा टी जे आहे cos ओमेगा टी ॲज इट इज आहे आणि a1 sin phi1 plus a2 sin phi2 याच्याऐवजी आपण इथं sin डेल्टा वापरलेला आहे. देन sin ओमेगा टी cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी sin डेल्टा हे आपण रिव्हर्स मध्ये sin ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा असं लिहू शकतो. r इथं कॉमन घेतलेला आहे. x equal to r sin of omega t plus delta. This is the equation of an SHM. हे दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशन जे आपण कंबाईन केले आहेत कंपोज केले त्या कंपोज केल्यानंतर रिझल्टंट दोन्ही एसएचएम जे आहेत एकत्र येऊन जे नेक्स्ट रिझल्टंट एसएचएम तयार होईल त्या रिझल्टंट एसएचएमचं हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे.
सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे, सिंपल हार्मोनिक मोशनचं हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. रिझल्टंट इक्वेशन जे आहे, रिझल्टंट इक्वेशन x इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा मध्ये आर ही रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे आणि डेल्टा हा रिझल्टंट फेज आहे. रिझल्टंट म्हणजे दोन्ही एसएचएम कंबाईन झाल्यानंतर दोन्ही टुगेदर जे एसएचएम करतील ते टुगेदर एसएचएमचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड ए आर आणि फेज जे डेल्टा आहे, त्यामध्ये रिझल्टंट एम्प्लिट्यूड आर व्हॅल्यू आपण आता डिटरमाइन करायची आहे. ती आर व्हॅल्यू जी आहे, रिझल्टंट एम्प्लिट्यूड आर इक्वल टू अंडर रूट आर साइन डेल्टा होल स्क्वेअर प्लस आर कॉस डेल्टा होल स्क्वेअर. यामध्ये व्हॅल्यू जे आहेत आर साइन डेल्टा आणि आर कॉस डेल्टा ह्या व्हॅल्यू पुट केल्या. आर कॉस डेल्टा आहे a1 कॉस फाय 1 प्लस a2 कॉस फाय 2. आर साइन डेल्टा जे आहे a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2 हे आपण ऑलरेडी व्हॅल्यूज कन्सिडर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्क्वेअरिंग अँड ॲडिंग म्हणजे लेफ्ट हँड साइड स्क्वेअर प्लस राईट हँड साइड स्क्वेअर, लेफ्ट हँड साइड स्क्वेअर प्लस राईट हँड साइड करून स्क्वेअर केलं फर्स्ट आणि ते ऍड केले. लेफ्ट हँड साइड प्लस लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड प्लस राईट हँड साइड केल्यानंतर आपल्याला फायनल एक्सप्रेशन जे मिळालेलं आहे हे आर स्क्वेअर इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय 1 मायनस फाय 2. म्हणजे स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केल्यानंतर आपल्याला रिझल्ट इक्वेशन हे मिळालं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आर इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय 1 मायनस फाय 2 हे आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड जे दोन्ही एसएचएम कंबाईन झाल्यानंतर ज्याची दोघांची मिळून जी एम्प्लिट्यूड असेल ती एम्प्लिट्यूड आपण ह्या आर ह्या इक्वेशनवरून काढतो. त्यामध्ये ही एम्प्लिट्यूड जे आहे, पहिल्याचे एम्प्लिट्यूड a1 याच्यावर डिपेंड आहे, दुसऱ्याचे एम्प्लिट्यूड एसएचएमची a2, पहिल्याचे एम्प्लिट्यूड दुसऱ्याचे एम्प्लिट्यूड आणि दोन्हींचा जे फेज आहे फाय 1 फाय 2 ह्या सर्व व्हॅल्यूवरती रिझल्टंट एम्प्लिट्यूड जे आर डिपेंड असते. रिझल्टंट मीन्स कॉम्बिनेशन एसएचएमची. नेक्स्ट रिझल्टंट डेल्टा जे फेज आहे दोन्ही एसएचएमचा, तो डेल्टा फेज आपण डिटरमाइन करायचा आहे. त्यासाठी आपण जी इक्वेशन कन्सिडर केली होती, जी इक्वेशन्स आहेत आर साइन डेल्टा इक्वल टू a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2, आणखीन आर कॉस डेल्टा a1 कॉस फाय 1 प्लस a2 कॉस फाय 2 हे दोन इक्वेशन आपण कन्सिडर केली होती. ही इक्वेशन्स डिवाइड केली आर साइन डेल्टा अपॉन आर कॉस डेल्टा म्हणजे LHS अपॉन LHS आणि RHS अपॉन RHS, a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2 अपॉन a1 कॉस फाय 1 प्लस a2 कॉस फाय 2. हे दोन्ही इक्वेशन डिवाइड केल्यानंतर आर कॅन्सल्स. Sin delta upon cos delta is tan delta. Right hand side is as it is. Taking inverse function, that is take tan this side, it becomes tan inverse, that is delta equal to tan inverse of this same side, this side is that is a1 sin phi 1 plus a2 sin phi 2 upon a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. And this delta is the resultant phase of this resultant, that is combination SHM. म्हणजे कंबाईन झाल्यानंतर दोन्हींची मिळून एसएचएम कुठून स्टार्ट होईल तो इनिशियल फेज डेल्टा दाखवतो. नेक्स्ट वन इज स्पेशल केसेस. ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन x इक्वल टू आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दोन एसएचएम आपण जर कंबाईन केल्यानंतर कॉम्बिनेशन जे आहे, कॉम्बिनेशन दोघांची टुगेदर एकत्रित जे एसएचएम चालू होईल सिंपल हार्मोनिक मोशन, त्याचा आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन डिराइव्ह केलं आहे. त्यानंतर आपण त्याची रिझल्टंट एम्प्लिट्यूड आर चं इक्वेशन डिटरमाइन केलं. त्याच्यानंतर आपण रिझल्टंट फेज जे आहे डेल्टा हा आपण डिटरमाइन केला. म्हणजे दोन्ही मिळून जे मॅक्झिमम एम्प्लिट्यूड किती एसएचएम करतील ती आर एम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर दोघांची कंबाईन एसएचएम जे आहे ती कुठून स्टार्ट होईल डेल्टा इनिशियल फेज, हे आपण इक्वेशन डिटरमाइन केले आहेत. याच्यावरून आता तीन आपण स्पेशल केस बघणार आहे. त्यामध्ये पहिली केस जे आहे स्पेशल केसेस, फर्स्ट इफ द टू एसएचएम्स आर इन फेज phi 1 minus phi 2 equal to 0 degree, therefore cos phi 1 minus phi 2 equal to 1. जर आपण दोन्हींचा फेज जे आहे डिफरन्स हा 0 असेल, म्हणजेच ही phi 1 minus phi 2 ची व्हॅल्यू 0 आपण पुट केली, त्यामध्ये cos phi 1 minus phi 2 cos 0 1 येईल. त्यानंतर आपण रिझल्टंट एम्प्लिट्यूडची इक्वेशन आहे r इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi 1 minus phi 2. त्यामध्ये आपण हे cos phi 1 minus phi 2 ची व्हॅल्यू 1 टाकल्यामुळे इथं ओन्ली 2a1 a2 इतकंच आलेलं आहे. आणि a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 हा a1 प्लस a2 चा होल स्क्वेअर आहे, आणि ते होल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला प्लस मायनस a1 प्लस a2 ही आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड r मिळालेलं आहे. फर्दर इफ a1 इक्वल टू a2 इक्वल टू a, वी गेट r इक्वल टू a. जर आपण इथं a1 आणि a2 ची व्हॅल्यू जर आपण a टाकली तर a1 पण a होईल, a2 पण a होईल, a प्लस a2 a म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड जे a2 a होते. म्हणजे दोघांची जर एम्प्लिट्यूड समान असेल आणि ते दोन जर
पार्टिकल कंबाईन झाले, मिक्स झाले, तर ते दोन्ही एकत्र जे एसएचएम करतील, ती दोघांची एसएचएम जे आहे पहिल्याच्या आणि दुसऱ्याच्या अँप्लिट्यूड जी होती त्याच्या दुप्पट अँप्लिट्यूडनं ही दोन्ही मिळून टुगेदर ही एसएचएम करतील. ही फर्स्ट केस आहे. सेकंड केस, इफ the two SHMs are 90 degree out of phase, that is phi 1 minus phi 2 equal to 90 degree, therefore cos phi 1 minus phi 2 equal to 0. जर आपण इथं phi 1 minus phi 2 जर 90 असेल, जे दोन्ही आउट ऑफ फेज जर SHM करत असतील, तर त्यावेळी हे cos phi 1 minus phi 2 0 येतं, कारण cos 90 0 येतं, आणि ही व्हॅल्यू आपण जर पुट केली रिझल्टंट अँप्लिट्यूड मध्ये r इक्वल टू अंडर रूट a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi 1 minus phi 2, but cos phi 1 minus phi 2 equal to 0, hence therefore this multiplying to a1 a2 again it becomes 0, that is remaining terms only a1 square plus a2 square only under root. Further, if a1 equal to a2 equal to a, we have r equal to under root 2a. जर आपण a1 ची व्हॅल्यू पण a घेतली, a2 ची व्हॅल्यू पण a घेतली, a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 2a स्क्वेअर होतं, आणि स्क्वेअर रूट घेतल्यामुळे रूट 2 चं रूट स्क्वेअर रूट मध्ये आलं आणि a स्क्वेअर चं स्क्वेअर रूट a आलं. त्यामुळे r इक्वल टू अंडर रूट 2a ही रिझल्टंट अँप्लिट्यूड येते. म्हणजे दोन्ही जर पार्टिकल जे आहेत हे वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर मूव्ह झाले, एसएचएम केले, आउट ऑफ फेज घेतले, तर त्यावेळी रिझल्टंट अँप्लिट्यूड जे येते ही रूट 2a येते. सेकंड केस. थर्ड केस, if the two SHMs are 180 degree out of phase, that is phi 1 minus phi 2 equal to 180, therefore cos phi 1 minus phi 2 equal to -1. जर दोन्ही पार्टिकल जे आहेत हे आउट ऑफ फेज म्हणजे 180 डिग्रीनं जर एसएचएम करायला लागले, तर म्हणजेच काय, दोन्ही पार्टिकल्स, फर्स्ट पार्टिकल एका एक्स्ट्रीमला आहे, दुसरा पार्टिकल दुसऱ्या एक्स्ट्रीमला आहे, दोन्ही पार्टिकल्स दोन्ही साइडनं मोशन स्टार्ट केले आणि मिक्स झाले, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे r इक्वल टू under root a1 square plus a2 square minus 2a1 a2 cos phi 1 minus phi 2. But here cos phi 1 minus phi 2 is a -1, hence this becomes minus 2a1 a2. But this a1 square plus a2 square minus 2a1 a2, this is the a1 minus a2 whole square. If this a1 minus a2 whole square and under root cancels, then resultant r equal to a1 minus a2 only. Further, if a1 equal to a2 equal to a, we get r equal to 0. जर दोन्हींचे अँप्लिट्यूड समान असतील, a1 पण a असेल, a2 पण a असेल, तर a minus a 0 येतं, रिझल्टंट अँप्लिट्यूड 0. म्हणजेच काय, दोन्ही एसएचएम जे आहेत कंबाईन झाल्यानंतर रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 होते, म्हणजे पुढे एसएचएम होत नाही, अँप्लिट्यूड 0 झाले म्हणजे दोन्ही एसएचएम दोन्ही पार्टिकल स्टॉप झाले. म्हणजेच काय, एका एक्स्ट्रीमला निगेटिव्ह एक्स्ट्रीमला, दुसरा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल, दोन्ही एकत्र आले, कंबाईन आले, कोलाइड झाले, इम्पॅक्ट झाल्यानंतर रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 होते. दिस इज अ थर्ड केस. नेक्स्ट वन इज एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. त्याच्यामध्ये आपण जो पार्टिकल दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन करतो, त्याची आपण एनर्जी काढायची आहे. त्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये एसएचएम करतोय. त्यामध्ये कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग अ लिनियर एसएचएम along the path mn about the mean position O at a given instant. Let the particle be at P at a distance x from O. हा एक पार्टिकल आहे मी, आणि हा m आणि n जे आहेत ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन, ही m पोझिशन आहे, ही n पोझिशन आहे. ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहेत, या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये पार्टिकल टू अँड फ्रो मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. O ही जी आहे ही मीन पोझिशन आहे, आणि P is the position of particle at any instant of time. कुठल्याही एका क्षणाला आपण जर बघितलं तर त्या क्षणाला पार्टिकल P आहे, आणि ह्या P पासून मीन पर्यंत अंतर जे आहे हे डिस्प्लेसमेंट x असतं. ओके, नाउ the same is shown in this animation. This particle is performing linear simple harmonic motion between these two extreme positions, and this is mean position. Now already calculated velocity of the particle in SHM is given by, पण दोन वेगवेगळ्या केस मध्ये आपण velocity इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं. त्यामध्ये फर्स्ट आहे v इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, अँड अनदर वन इज a ओमेगा cos ओमेगा t प्लस फाय. हे आपण दोन velocityची इक्वेशन्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले आहेत. Next, to calculate kinetic energy, we know kinetic energy equation 1/2 mass into velocity square. Hence kinetic energy of this particle performing linear simple harmonic motion. आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने ही kinetic energy काढायची आहे.
दोन आपण वेगवेगळे व्हेलॉसिटी इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेत वरती. तर दोन्ही व्हॅल्यू पुट करून thus the kinetic energy ek equal to 1 by 2 mass into velocity square, and putting value of velocity, its velocity is omega square in bracket a square minus x square bracket complete. This is velocity value putting, and this m omega is nothing but k, hence half into k into bracket a square minus x square. This is the kinetic energy ek, one form. Another form, this kinetic energy at displacement x at any time t is again ek equal to 1 by 2 mass into velocity square. Again another form of velocity equation is a omega cos omega t, then squaring a square omega square cos square omega t plus phi. This is putting value of velocity. Then this m omega square is nothing but k. This a square is as it is, and cos square omega t plus phi also as it is. That is this is another form of kinetic energy. This is the equation to calculate kinetic energy at any time t and displacement x. म्हणजे आपण यामध्ये स्मॉल t व्हॅल्यू जर पुट केली एनी टाइम ॲट दॅट टाइम, व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट particle performing a system, that we can calculate here using this equation. The external work done dw during this displacement is, आता to calculate potential energy, आपण potential energy काढण्यासाठी फर्स्ट आपण इथे वर्क डन काढायचं आहे. The external work done dw during this displacement is, आता आपण हे पार्टिकल जे डिस्प्लेसमेंट करतोय त्या पार्टिकल डिस्प्लेसमेंट साठी त्याच्यावरती झालेलं वर्क डन जे आहे हे dw वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, force F displacement minus dx, because this is displacement is against the system, विरुद्ध दिशेमध्ये आहे म्हणून मायनस घेतलेलं आहे वर्क डन सिस्टीमच्या अगेन्स्ट. म्हणून पुटिंग व्हॅल्यू ऑफ k F इक्वल टू मायनस kx, force is equal to minus kx equation, and dx as it is, this minus minus becomes plus, then final expression is kx dx. This is the work done to displacement dx. dx एवढं छोटं डिस्प्लेसमेंट जर झालं, तेवढं जर डिस्टन्स मूव्ह झाला तो पार्टिकल, तर त्याच्यावरती झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन kx dx इतकं येतं. Now total work done, the total work done on the particle to displace it from O to P is given by, आता आपण फक्त स्मॉल डिस्प्लेसमेंट dx आहे एवढाच डिस्प्लेसमेंट पार्टिकल होण्यासाठी लागलेलं वर्क डन dw काढलेलं आहे. तर टोटल वर्क डन जे आहे 0 पासून म्हणजे मीन पासून x पर्यंत पार्टिकल जाईपर्यंत त्याच्यावरती झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन टोटल वर्क डन w इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw, म्हणजे आपण छोटे छोटे वर्क डन जे आहे dx dx हे आपण ऍड करत गेलो कुठून कुठपर्यंत 0 पासून x पर्यंत, म्हणून लिमिट टाकलं आहे 0 टू a, हे टोटल वर्क डन w इंटिग्रेशन 0 टू x dw. dw म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dw म्हणजे काय, dw चे ऍडिशन केले म्हणजे सगळे वर्क डन जे आहेत छोटे छोटे वर्क डन हे ऍड केले तर टोटल वर्क डन w मिळतं. म्हणून पुटिंग व्हॅल्यू ऑफ dw इज नथिंग बट kx dx. dw ची व्हॅल्यू पुट केली आपण kx dx, then k is constant, integration of x dx is x square by 2, then rearranging terms final expression is half into kx square. This is work done, म्हणजे पार्टिकलला 0 पासून x पर्यंत नेपर्यंत त्याच्यावरती झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन हाफ kx स्क्वेअर आला. आणि हेच वर्क डन जे आहे हेच वर्क डन काय होतं पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं पार्टिकल मध्ये, म्हणून दिस शुड बी द पोटेन्शियल एनर्जी p. म्हणून आपण हे w जे आहे हे w आपण हाफ kx स्क्वेअर ही पोटेन्शियल एनर्जी घेतो. हेच वर्क डन जे काय झालेलं आहे पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर झालेलं आहे पार्टिकल मध्ये. म्हणून EP ऑफ द पार्टिकल ऍट डिस्प्लेसमेंट x, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पार्टिकलची x डिस्प्लेसमेंटला EP इक्वल टू हाफ इंटू kx स्क्वेअर. जे आपण वर्क डन आलो होतो ना इथं, हे वर्क डन जे आहे हेच वर्क डन आपण इथं पोटेन्शियल एनर्जी म्हणून घेतलेलं आहे, कारण तेच वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर झालेलं आहे. म्हणून पुटिंग व्हॅल्यू ऑफ k is m omega square, hence half into m omega square x square. This is the potential energy at time t. Then again another form, EP equal to half into kx square. Putting value of x displacement equation, displacement value put केली आपण इथं, displacement value जे आहे x equal to a sin of omega t plus phi येते, पण x square असल्यामुळे इथं a square sin square omega t plus phi येतं. Then rearranging terms 1 by 2 m a square omega square cos square omega t plus phi. This is the potential energy associated with this particle performing
लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ॲट टाइम टी. म्हणजे टी हा जे टाइम आहे एवढ्या वेळानंतर पार्टिकल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी काढायचं हे इक्वेशन आहे. नाउ टोटल एनर्जी ऑफ दिस पार्टिकल, the total energy of the particle is the sum of its kinetic energy and potential energy. आता आपण सेपरेटली कायनेटिक एनर्जी, सेपरेटली पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली. जो पार्टिकल एचएचएम करतो त्याची टोटल एनर्जी जी आहे, टोटल एनर्जी ई ही त्याची कायनेटिक एनर्जी के प्लस त्याची पोटेन्शियल एनर्जी ईपी, ह्या दोन्ही ऍडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल एनर्जी मिळते. म्हणून आपण त्या दोन्हींची व्हॅल्यूज पुट केल्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या. तर कायनेटिक एनर्जी व्हॅल्यू आहे हाफ इंटू एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जी व्हॅल्यू आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये एम ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन घेतलं, देन इक्वेशन बिकम्स हाफ इंटू एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. देन दिस एम ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट के. एम ओमेगा स्क्वेअर ज्यावेळी आपण के पुट केलं त्यानंतर ही व्हॅल्यू झाली हाफ के स्क्वेअर. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. अगेन वी नो this at maximum, that is extreme position, at mean position kinetic energy maximum, potential 0, hence only half into m v max square is equal to total energy. Then putting value of this omega in this equation, 1/2 same m as it is, this omega square is nothing but omega is only 2 pi n, hence omega square is 2 pi n square a square as it is, squaring 2. Actually this is 1/2 4 pi square n square a square m, but here 2 cancels, 2 cancel, then this becomes 2 pi square n square a square m. Then this n is nothing but 1/t square, n is nothing but 1/n square is nothing but n 1/t square, hence this becomes 2 pi square m a square as it is, and instead of n square this is 1/t square. Then this is a energy in another form, 2 pi square m a square by t square. This is the total energy associated with this particle at any position in simple harmonic motion. तर ही पार्टिकल ची टोटल एनर्जी आहे at any position. Next one is special cases. Already we have calculated separately potential energy, kinetic energy, total energy. Now these potential energy, kinetic energy and total energy at mean position and extreme position, these special cases we have to see now here. First case is at the mean position x equal to 0 and velocity is minimum. So velocity is maximum. Now see this animation. This particle is performing to and promotion, and if particle is at mean position here x equal to 0, particle जर mean ला असेल x equal to 0 असेल त्याची velocity maximum असते. त्यामुळं kinetic energy आहे 1/2 हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर च्या ऐवजी हे म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर आहे म्हणून आपण हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, but here x is 0, hence only half m omega square a square. This is the kinetic energy, and this kinetic energy maximum at mean position. Now potential energy formula is half into k x square, but x is hence EP is equal to 0, that is minimum. म्हणजे mean ला kinetic energy maximum असते, potential energy 0 असते. Second case, at extreme position the velocity of the particle is 0, that is x equal to plus or minus. Extreme म्हणजे ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला प्लस ए असतं डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला मायनस ए असतं. त्यावेळी velocity जे आहे ही एक्स्ट्रीमला 0 असते. Now potential energy at extreme position formula is 1/2 m omega square x square, but here x is a, hence 1/2 m omega square a square. This is the potential energy, and this potential energy is maximum at extreme position, both extreme positions, that is positive extreme and negative extreme. And kinetic energy is 1/2 m omega square a square minus x square, but here x is a, hence 1/2 m omega square a square minus a square becomes 0, hence k becomes 0, means at extreme position k is 0, and at extreme position p is maximum. Potential energy maximum, kinetic energy minimum at extreme position. Now if we consider this kinetic energy as particle moves from mean position to extreme position, म्हणजे पार्टिकल ज्यावेळी mean position कडून extreme कडे जातो त्यावेळी के जे के mean ला मॅक्सिमम असते. as particle moves from mean to extreme position, ke decreases and this k becomes minimum at extreme position.
Again, as particle moves from extreme to mean, ke increases and becomes maximum at mean position. म्हणजे मीन कडून एक्स्ट्रीम कडे जाताना के कमी होते, सगळ्यात कमी झिरो एक्स्ट्रीमला असते, परत एक्स्ट्रीम पासून मीन येताना के वाढते, सगळ्यात जास्त मीनला मॅक्झिमम के असते. पोटॅन्शियल एनर्जी आपण जर बघितली तर पोटॅन्शियल एनर्जी मीनला आहे, मीनला एक्स्ट्रीमला पोटॅन्शियल एनर्जी आहे, ही पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते, एक्स्ट्रीमला मीनला झिरो असते. म्हणजे पार्टिकल जसा मीन पासून एक्स्ट्रीम कडे जाईल तसं पार्टिकलची पोटॅन्शियल एनर्जी वाढते, एक्स्ट्रीमला मॅक्झिमम होते, परत पार्टिकल एक्स्ट्रीम पासून मीनला येते पोटॅन्शियल एनर्जी कमी होते आणि मीनला नंतर पोटॅन्शियल एनर्जी झिरो असते. पोटॅन्शियल एनर्जी हे जर आपण कायनेटिक अँड पोटॅन्शियल एनर्जी आपण व्हेरिएशन बघितलं. नेक्स्ट आर थर्ड केस, इफ के इक्वल टू पी, ज्या ठिकाणी के इक्वल टू पी असते त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती आहे ते आपण काढायचं. म्हणजे कोणत्या डिस्प्लेसमेंटला मीन पोझिशन पासून किती अंतरावरती गेल्यानंतर के आणि पी समान असतात ते बघायचं आहे. आपण केईचं इक्वेशन हे आणि पीचं इक्वेशन जे आहे दोन्ही इक्वेशन इक्वेट केली, rearranging terms and solving for x, then x becomes plus or minus a by root 2. म्हणजे x ची व्हॅल्यू ज्यावेळी a by root 2 इतकी असते त्यावेळी ke equal to p असते. Thus at x equal to plus or minus a by root 2, the ke equal to p, that is e by 2 for a particle performing linear jump. म्हणजे टोटल एनर्जी जे आहे त्या टोटल एनर्जीचा हाफ असते ke equal to p. फोर्थ केस, at x equal to plus or minus a by 2, म्हणजे एम्प्लिट्यूड जे आहे एम्प्लिट्यूडचे हाफ डिस्प्लेसमेंट ज्यावेळी असेल त्यावेळी पी जे आहे ही पी हाफ इंटू के एक्स स्क्वेअर, दॅट इज पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस एक्स 1/4 1/2 के एक्स स्क्वेअर, दॅट इज ई बाय 4, म्हणजे ई के इक्वल टू 3 इंटू पी. म्हणजे ज्यावेळी डिस्प्लेसमेंट जे आहे एम्प्लिट्यूडच्या हाफ असतं त्यावेळी पोटॅन्शियल एनर्जी आहे ही पोटॅन्शियल एनर्जी टोटल एनर्जीच्या 1/4 असते आणि केई जे आहे केई ही 3 टाइम्स पी असते. दिस इज फोर्थ केस, K equal to 3 times P. The variation of kinetic energy, potential energy and total energy याचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. म्हणजे ग्राफ काढून आपण कायनेटिक, पोटेन्शियल आणि टोटल एनर्जी कशी बदलते ॲज पार्टिकल परफॉर्मन्स एसएचएम ते आपण पाहायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट द व्हेरिएशन ऑफ के अँड पी विथ डिस्प्लेसमेंट एसएचएम. तर आपण हे व्हर्टिकल ॲक्सिस हा एनर्जी ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस ह्याच्यावरती एनर्जी घेतलेली आहे, हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे, ह्याच्यावरती आपण एम्प्लिट्यूड घेतलेले आहे आणि ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम एम्प्लिट्यूड आहे, प्लस हे इकडं निगेटिव्ह मायनस ए एम्प्लिट्यूड आहे आणि ही टोटल एनर्जी ई आहे. ओके, फॉर कायनेटिक एनर्जी वी नो कायनेटिक एनर्जी, दिस इज कायनेटिक एनर्जी, ही कायनेटिक एनर्जी आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी झिरो असते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पार्टिकल जर एक्स्ट्रीम पासून मीन कडे मूव्ह झाला, ॲज पार्टिकल मूव्स फ्रॉम एक्स्ट्रीम टू मीन, दिस के increases like this increases and becomes maximum at this position. पार्टिकल एक्स्ट्रीम पासून मीन कडे येते के वाढत आलेले आणि इथं हायस्ट झालेले के. अगेन पार्टिकल मूव्स फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, के डिक्रीजेस. आता हा मीन कडून एक्स्ट्रीम कडे येते के ही कमी होते बघा, कमी झाली आणि लास्टला इथं झिरो झाली. म्हणजे एक्स्ट्रीमला के झिरो झालेले आहे आणि मीनला के मॅक्झिमम असते. हे केईचं व्हेरिएशन आहे. सिमिलरली पी जे पोटॅन्शियल एनर्जी, ही पोटॅन्शियल एनर्जी बघायचं आपल्याला. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटॅन्शियल जे मॅक्झिमम असते हे माहिती आहे आपल्याला. जर पार्टिकल एक्स्ट्रीम टू मीन असं मूव्ह असेल त्यावेळी ॲज पार्टिकल मूव्स फ्रॉम एक्स्ट्रीम टू मीन, potential energy decreases and becomes minimum, that is zero at this mean position. Again, if particle moves from mean to extreme position, P increases and becomes maximum at extreme position. ही potential energy maximum होते. If you consider total energy, this is total energy at any position. Total energy constant असते. If you add Ke plus P, suppose at this position Ke this much, P this much. If you add this Ke plus P, total becomes this much. At this position, suppose P is this much and K is this much. If you add K plus P, this total becomes this much. हे आपण कायनेटिक एनर्जी, पोटॅन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचं व्हेरिएशन बघितलं आपण. आणि हे दोन पोझिशन जे आहे तिथं हे के इक्वल पी असते इथं या ठिकाणी आणि इकडल्या साईडला पण के इक्वल पी असते आणि त्यावेळेचं डिस्प्लेसमेंट जे असतं एक्स हे ए बाय रूट 2 असतं इकडल्या साईडला आणि इकडे मायनस ए बाय रूट 2 असतं डिस्प्लेसमेंट. मीन्स ॲट डिस्प्लेसमेंट ए बाय रूट 2 के बिकम्स पी. नाउ दिस सेम के पी व्हेरिएशन बाय एनिमेशन मध्ये आपण हे के पी कसं व्हेरिएशन बघायचं आहे. सिंपल पेंडलम आहे. सिंपल पेंडलम हा ऑसिलेशन होत आहे म्हणजे दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये टू एंड प्रमोशन करतो त्यावेळी त्याची के पी कशी बदलते बट टोटल रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामध्ये ही ग्रीन जे आहे ही ग्रीन पोटॅन्शियल एनर्जी आहे, हे रेड जे आहे ही कायनेटिक एनर्जी आहे आणि
पिंक जी आहे ही टोटल एनर्जी. म्हणजे के कमी झाली पी वाढते, पी कमी झाली के वाढते, बट टोटल रिमेन्स कॉन्स्टंट. बट टोटल पण कमी कधी होते, हे अँप्लिट्यूड जे आहे ऑसिलेशनची कमी कमी व्हाले तर पी टोटल एनर्जी कमी होते. बट टोटल एनर्जी इक्वल टू के प्लस पी, दोन्हीच्या ॲडिशन ही टोटल एनर्जी येते. हे ज्यामध्ये आपण दाखवलेलं आहे. Thank you for watching this video. Keep watching the videos, and for previous videos see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.